नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. लायन्स क्लब अक्कलकोट तर्फे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने 11 गुणवंत शिक्षक शिक्षिकांचा सन्मान. शिक्षक दिनानिमित्त लायन्स क्लब अक्कलकोट तर्फे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने 11 शिक्षक शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब अक्कलकोट येथील सभागृहात दिनांक 5 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सोलापूर येथील आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे, लायन्स क्लब ट्रस्ट अध्यक्ष लायन राजेंद्र हत्ते, झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन मसुती, लायन प्रभाकर मजगे, सचिव लायन शिरीष पंडित, लायन मल्लीनाथ साखरे, खजिनदार लायन विठ्ठल तेली, लायन शिवपुत्र हळगोदे, लायन सुभाष गडसिंग, लायन चेतन जाधव, लायन प्रकाश उन्नत, लायन शदीद बळसंकर, लायन शिवशरण खुबा आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री स्वामी समर्थ आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर संगीत अलंकार शंकरराव वैरागकर यांनी सुरेल असे गायन केले. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. लायन राजेंद्र हत्ते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉक्टर A.S. शिंदे, आनंदाप्पा कोरे, कस्तूरचंद आळंद, कल्पना स्वामी, सचिन डफळे, दयानंद चिकणे, परमेश्वर यादवाड, मसरत गौर, शंभुलिंग अकतनाळ, सुरेश भोसले, शंभुलिंग ब शेट्टी आदींचा सन्मान चिन्ह, शाल, बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षिका कल्पना स्वामी, आनंदाप्पा कोरे, दयानंद चिकणे, शंभुलिंग ब शेट्टी, शंभुलिंग अकतनाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी शिक्षक हा समाज आणि राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे असे यावेळी प्रतिपादन केले. या कार्यक्रमास लायन्स क्लब शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कापसे, श्रीमती निलगार, अशोक कडगंची, शिंदे आदींसह शिक्षिका, कर्मचारी वर्ग तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी, शिक्षकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.